केलेलं जागतिक वारसा स्थळ आहे त्या पॅलेसचं सुद्धा त्या राजवाड्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। त्या पॅलेसवरती इस्रायलनं हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये पॅलेसच्या राजवाड्याच्या बऱ्याचशा भागाची हानी झाली आहे, मात्र तिथे ठेवलेल्या मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती आधीच सुरक्षितपणे बाजूला केल्यानं ते वाचू शकलात। इराणची वृत्तसंस्था मेहेरनं या संदर्भातली माहिती दिली आहे। गोलेस्टेन पॅलेस 16व्या शतकात सफाविद काळामध्ये बांधला गेला होता। बराच काळ हे इराणच्या राजांचं घर आणि एक प्रमुख शक्ती केंद्र मानलं जायचं। आज ते एक मुख्य पर्यटन स्थळ सुद्धा आहे आणि 2013 मध्ये युनेस्कोनं जागतिक वारसा यादीमध्ये गोलेस्टेन पॅलेसचा समावेश केलेला। आणि जो गोलेस्टेन पॅलेस या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्या पॅलेसची नेमकी वैशिष्ट्य कोणकोणती आहेत जाणून घेऊया। या पॅलेसची वैशिष्ट्य काहीशी अशी आहेत। 19व्या शतकातील पारशी आणि पाश्चात्य शैलींचा उत्कृष्ट मिलाव म्हणजे पॅलेस आहे। काजार राजघराण्याचं हे सत्ता केंद्र होतं। कला आणि वास्तुकलेचे एक प्रमुख केंद्र म्हणजे हा पॅलेस मानला जातो। मिरर हॉल हे या राजवाड्याचं प्रमुख आकर्षण राहिलंय। काचेचं नक्षीकाम, रंगीत फरशा आणि भव्य बागा हे सुद्धा राजवाड्याचं प्रमुख आकर्षण केंद्र होतं। इराणी कलाकार आणि वास्तुविशारदांसाठी हा पॅलेस म्हणजे एक प्रकारे प्रेरणास्थान आहे। युनेस्कोच्या यादीतलं जागतिक वारसा स्थळ सुद्धा आहे गोलेस्टेन पॅलेस, जे इस्रायलच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालंय।